नमस्कार मंडळी, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेला अभूतपूर्व गोंधळ, बदलत्या तारखा, न्यायालयीन आदेश आणि वाढत चाललेला दबाव या सगळ्यांमुळे राज्यभरात एक वेगळंच राजकीय वादळ घोंगावताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या तडकाफडकी डेडलाईननंतर आता निवडणूक आयोग, उमेदवार, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांवरही ताण वाढला आहे. कोणती निवडणूक कधी, निकाल कधी जाहीर होणार, पुढचा निवडणुका वेळेत होतील का, या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्र चिंताग्रस्त आहे. आजच्या आपल्या विशेष रिपोर्टमध्ये आपण याच गोंधळाच्या मुळापर्यंत जाऊन पाहणार आहोत की कोर्टाच्या आदेशांमुळे निवडणूक प्रक्रियेत कोणते बदल झाले, कोणत्या तारखा आता डेडलाईन ठरल्या आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम राज्यातील राजकारणावर आणि नागरिकांवर कसा होत आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या, धडकी भरवणाऱ्या पण तितक्याच वास्तववादी विश्लेषणाला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चालू निवडणुकांमध्ये प्रचंड गोंधळ, सतत बदलणाऱ्या तारखा, न्यायालयीन आदेश आणि निवडणूक आयोगावर वाढत चाललेला ताण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट डेडलाईन दिल्यानंतर निवडणूक आयोगाला अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. पालिका, नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सगळ्याच स्तरांवरील निवडणुकांची प्रक्रिया गेली काही वर्ष विविध कारणांनी पुढे ढकलली जात होती. प्रशासकांच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याने स्थानिक समस्या, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या अडचणी या सगळ्यांवर कोणीही थेट लोकप्रतिनिधी नसल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत होता. त्यातच यंदाच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये आणखी गोंधळ निर्माण झाला. पालिका निवडणुका 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय, काही नगर परिषदांच्या तारखा बदलणे, 3 डिसेंबरची मतमोजणी पुढे ढकलणे, नागपूर खंडपीठाने आदेश देऊन सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला घेण्याचे निर्देश देणे आणि मग त्यावर सुप्रीम कोर्टात आव्हान दाखल होणे. या सगळ्या घोळामुळे राज्यातील राजकीय वातावरण तर तापलेच, पण निवडणूक आयोग स्वतःच अवघड परिस्थितीत सापडला. अखेर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवत नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी 16 डिसेंबरला करण्याचा ठोस आदेश दिला आणि त्याचबरोबर 3 महत्त्वाच्या डेडलाईन स्पष्ट केल्या: 31 डिसेंबर, 31 डिसेंबर आणि 26 जानेवारी 2017. ज्याचा अर्थ असा की 30 व 28 डिसेंबरच्या मतदानाची मतमोजणी 31 डिसेंबर पुढे जाता कामा नये, कुठलीही मतमोजणी 31 डिसेंबर नंतर ढकलली जाणार नाही आणि पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30-31 जानेवारी 2017 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोर्टाने स्पष्ट केलं की विविध याचिका, हायकोर्टातील स्थगिती, आदेश, आक्षेप यांच्या नावाखाली निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलणे मान्य होणार नाही आणि आयोगाने वेळेत संपूर्ण प्रक्रिया पार पाडलीच पाहिजे. तसंच 31 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या तिन्ही मोठ्या निवडणुका संपवणे अनिवार्य आहे. या आदेशामुळे निवडणूक आयोगावर प्रचंड ताण येऊन ठेपला आहे. कारण 1.5 ते 1.25 महिन्यात राज्यभर 3 मोठ्या निवडणुका, संपूर्ण मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करून पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. शिवाय 2 टप्प्यात होणाऱ्या पालिका निवडणुकांबाबत खर्चाची मर्यादा वाढवून दिलेली नसल्याने उमेदवारांमध्ये भोंग्यांच्या गाड्या, झेंडे, बॅनर्स, कार्यकर्त्यांच्या भोजन व्यवस्था, सभा, नमुना पत्रिका अशा निवडणूक खर्चासाठी लागणाऱ्या साधनांवर आता 31 डिसेंबरपर्यंतच खर्च कसा नियंत्रित करायचा याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गोंधळामुळे राज्यातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक सगळ्यांचंच टेन्शन वाढलं आहे. कारण कोणती तारीख बदलणार, कोणती कायम, निकाल कधी, पुढची निवडणूक कधी, खर्च कसा, प्रचार किती दिवस या सगळ्या गणितांमध्ये प्रत्येकाची झोप उडाली आहे. पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेल्या या डेडलाईननंतर आता राज्य निवडणूक आयोग आणि सरकार दोन्हीला कठोर गतीने काम करावे लागणार आहे आणि यापुढे कोणत्याही कारणाने निवडणुका ढकलता न येण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आता युद्धपातळीवर पार पाडावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा धक्का बसलेला आहे तो उमेदवार आणि राजकीय पक्षांना. कारण यापूर्वीच प्रचाराच्या काळात वारंवार तारखा बदलल्याने त्यांची रणनीती कोलमडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डेडलाईनमुळे त्यांच्याकडे वेळ अगदीच कमी उरला आहे. 2 टप्प्यातील पालिका निवडणुका, काही नगर परिषदांची तारीख पुढे गेलेली, काही ठिकाणी मतदार यादी दुरुस्तीवरील आक्षेप, आरक्षण बदल, प्रशासकीय अडचणी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की उमेदवारांना त्यांचा प्रचाराचा वेग जसाच्या तसा राखणे कठीण होत आहे. खर्चाच्या मर्यादा वाढवलेल्या नसल्याने प्रत्येकाला निवडणूक निधी अगदी चोख वापरावा लागत आहे.
सभा घ्यायच्या तर आवाज यंत्रणा, पोस्टर्स लावायची तर खर्च, कार्यकर्त्यांना फिरवायची तर वाहनांचा खर्च, सोशल मीडिया टीमला काम देणे, बूथ कमिटी सक्रिय ठेवणे, या सर्व गोष्टींसाठी लागणारा पैसा 31 डिसेंबरच्या आतच वापरून संपवावा लागणार आहे, आणि तेही मर्यादित राहून. इतक्या कमी वेळेत प्रचाराच्या उरलेल्या कामाची जोड निकालांच्या नियोजनाशी लागणार असल्यामुळे प्रत्येक उमेदवार तणावाखाली आहे. अनेकांना भीती वाटते की जर निकाल 16 आणि 31 डिसेंबरला जाहीर झाले तर त्वरित पुढचा प्रचार, पुढचे अर्ज, निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या रात्री झोप उडाल्यागत झाली आहे. स्थानिक पातळीवर मतदारांमध्येही संभ्रम आहे. कोणती निवडणूक कधी, मतदान केंद्र क्रमांक कोणता, कोणत्या टप्प्यात त्यांचा विभाग येतो, या सगळ्यांच्या बदलत्या माहितीने नागरिक त्रस्त झाले आहे. याच गोंधळात आता निवडणूक आयोगाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. अंतिम तयारी, याद्यांची छपाई, मतदान केंद्रांची व्यवस्था, ईव्हीएम आणि बॅलेट यंत्रे, मनुष्यबळ नियोजन, पोलीस बंदोबस्त, मतमोजणी केंद्रांचे आराखडे, या सगळ्या गोष्टी वेगाने केल्या जात आहेत. एका अर्थाने पाहिले तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेल्या या डेडलाईनमुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेचा वेग वाढला आहे. परंतु त्याच वेळी प्रशासन, उमेदवार, पक्ष आणि मतदार सर्वांवरच एक अदृश्य दडपण निर्माण झालं आहे. आणि येत्या काही आठवड्यात महाराष्ट्रातील राजकारणात अत्यंत वेगवान, तणावपूर्ण आणि निर्णायक घडामोडी घडणार हे निश्चित आहे. या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याच्या राजकीय समीकरणांवर होणारा संभाव्य परिणाम. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ स्थानिक नेत्यांच्या, गाव कसबी पातळीवरच्या राजकारणाच्या मर्यादित राहत नाहीत. उलट या निवडणुकांच्या निकालातून पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे संकेत मिळतात. कोणत्या पक्षाची तळागाळातील पकड मजबूत आहे, कोणाचा जनाधार घटत आहे, कोणत्या पक्षाला नवीन चेहरे लाभत आहेत, कोणत्या गटांनी बंडखोरी केली आहे, कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याचं क्षेत्रीय वर्चस्व वाढत आहे, हे सगळं या निवडणुकांमधून उघड होत असतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या या कडक डेडलाईनमुळे पक्षश्रेष्ठींच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण वेळ कमी असून देखील त्यांना प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आपले कार्यकर्ते, उमेदवार, संघटनात्मक ढाचा यांना पुन्हा एकदा तयार करावे लागणार आहे. काही ठिकाणी जिथे आघाड्या अपेक्षित होत्या तिथे आता त्या आघाड्यात जमतील की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण निवडणुकाच्या तारखा अगदीच अचानकपणे जवळ आल्या आहेत. काही पक्षांना उमेदवार ठरवण्यासाठीही वेळ मिळत नाहीये. तर काही ठिकाणी बंडखोरांनी स्वतंत्रपणे उमेदवारी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत नाराजी, उमेदवारीसाठीची चढावड, स्थानिक स्तरावरचे मतभेद, या सगळ्यातून आता प्रत्येक पक्षाला खूप सावध राहून निर्णय घ्यावे लागणार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांना हीच वेळ सत्ताधारी पक्षांच्या चुका दाखवून देण्याची योग्य संधी वाटत आहे. निवडणूक कार्यक्रमातील गोंधळ, प्रशासनातील दिरंगाई, मतदारांच्या अडचणी यांचा फायदा घेण्यासाठी त्यांची प्रचार यंत्रणा सज्ज होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचं वातावरण अधिकच तापेल. मीडिया व सोशल मीडियावर चर्चांचा भडीमार होईल आणि प्रत्येक पक्ष आपल्या किल्ल्यात कसा ठाम राहतो आणि किती ठिकाणी विजय मिळवतो यावर महाराष्ट्रातील पुढील राजकीय दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांची मानसिक अवस्था देखील अगदी विशेष उल्लेखनीय आहे. गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्यामुळे नागरिकांमध्ये आधीच असंतोष निर्माण झाला होता. स्थानिक पातळीवर रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, बाजारपेठ, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, शाळा कॉलेजांच्या गरजा अशा असंख्य प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होत्या. पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्याने या प्रश्नांवर वेळेत निर्णय होत नव्हता. प्रशासकाकडे मर्यादित अधिकार असल्याने अनेक विकासकामे कागदोपत्रीतून पुढे सरकत नव्हती. त्यामुळे नागरिकांची आशा होती की आता निवडणुका झाल्यावर नव्या लोकप्रतिनिधींकडून वेगवान कामकाजाला सुरुवात होईल. परंतु या निवडणूक तारखांच्या सततच्या गोंधळामुळे नागरिक अधिकच संभ्रमित झाले. कोणत्या नगरपालिकेचा मतदान दिवस कधी, मतमोजणी कधी, पुढची निवडणूक कोणती आधी, या प्रश्नांनी लोक पूर्णपणे गोंधळून गेले. ज्येष्ठ नागरिक, रोजंदारी करणारे, महिला वर्ग, तरुण मतदार सगळ्यांच्याच मनात एकच भावना निर्माण झाली की चांगले प्रशासन मिळण्यासाठी निवडणुका वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जरी काहीसा दिलासा वाटत असला तरी नागरिकांच्या मनात आता एकच अपेक्षा आहे की यापुढे कोणतेही राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय चुका किंवा कायदेशीर अडचणीमुळे निवडणूक प्रक्रिया थांबू नये. लोकांना आता पारदर्शकता, स्थैर्य आणि प्रशासनातील सातत्य हवे आहे. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढवण्याची जबाबदारी देखील आता निवडणूक आयोगावर येऊन ठेपली आहे. मतदार याद्यांची अचूकता, मतदान केंद्रांची उपलब्धता, योग्य सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी सहाय्य, ग्रामीण भागातील वाहतूक, शहरी भागातील गर्दी नियंत्रण या सर्व गोष्टी योग्यरित्या हाताळल्या गेल्या तरच मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतील. अशा प्रकारे संपूर्ण राज्यात एकूणच निवडणूक प्रक्रियेबद्दल निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आता नागरिक अतिशय बारकाईने पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि येत्या काही आठवड्यात महाराष्ट्रातील राजकारणात अत्यंत वेगवान, तणावपूर्ण आणि निर्णायक घडामोडी घडणार हे निश्चित आहे.
तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांभोवती निर्माण झालेला हा प्रचंड गोंधळ, सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या डेडलाईन्स आणि पुढील काही आठवड्यात वेगाने बदलणारे राजकीय समीकरण, हे सगळं महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुका वेळेत, पारदर्शकपणे आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पडणं हे लोकशाहीचं मुख्य बळ आहे. आणि आता नागरिक म्हणून आपल्यालाही जागरूक राहण्याची गरज अधिकच वाढली आहे. तुमच्या परिसरातील निवडणुका कशा पार पडतात, उमेदवार कोणत्या आश्वासनांसह येतात आणि प्रशासन कोणत्या चुका टाळतं, हे पाहणं आता तुमच्याही सहभागावर अवलंबून आहे. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र फोकस न्यूज. हा रिपोर्ट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक कॉमेंट आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार आणि सतत अपडेट रहा महाराष्ट्र फोकस न्यूज सोबत.